परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री रेणुका मातायै नमः. सूत सांगतो सद्गुरु कथा. पुढे काय घडले ऐका. जे जे झाले महापुरुष, न केवळ संघर्षमय त्यांचे जीवन. कष्टपीडा यातनेतूनच उजळवणी निघाले तत्वता. जीवन नसे स्वतःसाठी, अवघा संसार आपुला मानी. आप पराचा भाव दुरी, समान सर्वांशी वागतसे. मागील कथाध्यायात 2 चमत्कारांचे वर्णन सांगितले असते श्री आजूबाई कृपेने. काळ होत होता व्यतीत, जरी नव्हता स्वतःचा संसार. शब्द दिला होता तुळजारामास, मोडका तुझा संसार चालवीन मी नीतीने. जरी होती कृपा भगवतीची, अवकृपा होती लक्ष्मीची. दारिद्र्य दैन्यावस्था पुढे उभी ठाकली. 4 अपत्ये होती योगीराजांची. जबाबदारी त्यांच्या भरणपोषणाची आणि कार्यप्रसंगाची चिंता लागली महाराजे. इनामी आणि शेतजमिनीत पिकत होते थोडे बहुत. त्यात त्यांचा निर्वाह कसा बसा होत असे. मग जावे भोकरदनासी अथवा परिचितांचे शेती. धान्य आणावे सवेची उदरभरणासाठी. अण्णाबुवांची मुसाफिरी, त्यातूनही मिळे काही. हातभार लागे चरितार्थासी. गाडा पुढे चालत असे. उपवर कन्या शाकंभरी, तिला वर शोधण्यासाठी झाली सुरू पायपीटी सद्गुरू लक्ष्मीकांतांची. बालपणापासूनच तिचा लळा होता विलक्षण. गळी पडतसे बिलगुन दिसताक्षणी महाराज. रहिवासी अजिंठा गावचे सीताराम बापू देशपांडे. पुत्र तयांचा यशवंत. दिधली शाकंभरी त्याला. घराणे होते घरंदाज. कुलशीलही उत्तम. संपन्नता होती नांदत. सुखेदारी लोळती. बंधू हरिभाऊचा पुत्र, नाव त्याचे विश्वनाथ. तोही झाला होता उपवर. त्याचेही कार्य व्हावे वाटत असे त्यांना. जरी होते हरिभाऊशी मतभेद, मानित असे गोतावळा एक. त्याचाही विवाह मग सत्वर महाराजांनी केला. दुर्दैव विश्वनाथाचे, भार्या सुख नव्हते भाग्यात. भार्या त्याची अल्पावधीत स्वर्गवासी झाली. पुन्हा दुसरीच्या शोधास महाराज गेले सावंगीस. झाली सोयरीक मग ते वेळी, विवाह संपन्न जाहला. दुर्दैवाचे दशावतार, विश्वनाथे भोगिले अपार. पुत्राविना तीही भार्या स्वर्गवासी झाली. आता विवाह अंबादासांचा क्रमप्राप्त होऊन बसला. गावातच होते गाढ्यांचे घर. भगवंतराव त्यांचे नाव. त्यांची कन्या कमलबाई. प्रस्ताव ठेविला त्यांचे पाशी. प्रस्ताव गाढ्यांनी स्वीकारला. विवाह सोहळा संपन्न झाला. लागला प्रपंच मार्गासी अंबादास आता. स्वतः राहून ब्रह्मचारी, पुतण्यांचे संसार उभारी. न केले ऐसे कुणी, धन्य धन्य ते महाराज. काय वर्णावे थोरपण, उपमा केवळ भीष्माचार्य. कराया वंशाचा विस्तार, ही उपमा शोभे खरी. द्वितीय कन्या अण्णाबुवांची, नाव तिचे सिंधुताई. झाली होती उपवर त्यावेळी. भालचंद्र शास्त्री उंडणगावकर. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव रामचंद्र. त्यांच्याशी विवाह तिचा केला. या प्रपंचाच्या फेऱ्यात झाली उपासना दुर्लक्षित. मनाची अस्वस्थता वाढली. काय आता करावे. मग विचार मनीचा दृढ झाला. जावे गिरिजा भवानी स्थळाला. महिषमाळी पर्वताला बसावे तपश्चर्येला. पोचले मग गिरिजा भवानी स्थानी.
उग्र अनुष्ठान आरंभिले, भान नसे देहाचे, क्षुधा तृष्णा दूर पळे, झाले मन तल्लीन, गिरिजा भवानी पायासी, तन मन अर्पिले भवानीस, झाला प्रारंभ अनुष्ठानास. प्रसंग हा त्यावेळेचा, श्रोते जन हो तुम्ही ऐका, मांडले आसन भवानी पुढे, निर्जन जंगली मंदिरात, क्वचितच कुणी त्या मंदिरात, येत असे कधीतरी, गावचा एक पुजारी, एक वेळ पूजा करी, वस्ती होती दूरवरी, तोही येत असे कधीतरी, एक गाय मात्र नित्य नेमाने, सायंकाळी येत असे, हिंस्त्र पशूंचा वावर, सदोदित होता मंदिरी, गाय येई महाराजांपाशी, चाटू लागे त्यांचे अंग, धारा दुधाच्या सडातून, आपोआप वाहत असे, त्या गायीच्या दुधावरी, सुरू होते अनुष्ठान, 3 मास पर्यंतचे अनुष्ठान महाराजांचे, तरीही ना आकळे भवानी, मग दिली आर्त हाक तीस, कृपाळू ती माऊली, निष्ठा पाहुनी कळवळली, तेज रूपाने प्रगट झाली, शरीरी महाराजांच्या, रोमांचित झाली काया, भान हरपले देहाचे, वरद कर ठेवूनी मस्तकी, म्हणे मीच असे आजूबाई, सेवा माझी अखंडित, करुणी त्वा राहावे, प्राप्त वराचा हा बोध, मनी केला मग दृढ, दृष्टांताने गिरिजेच्या, धन्य झाले महाराज, अपूर्व हर्षाने उचंबळून, वारंवार दंडवत साष्टांग, घालू लागले गिरिजेसी, म्हणे आई तुझे वचन, न मोडीन मी यावत देही, धन्य धन्य केले लेकरास, कसे फेडू मी या उपकारास, आज्ञा तुझी मला प्रमाण, जातो मी स्वग्रामासी, केवळ तुझ्याच सेवेसी, अंतर्धान झाली गिरिजा माता, नयनाश्रू पूर लोटला, अंगी रोमांच दाटला, त्याने थरारली सर्व काया, आनंदास पार नसे, जीवन धन्य होत असे, रामचंद्र सुत, आजूबाई कुळाशी संबंधित, कथा वर्ततो सद्गुरूची, सद्गुरु कृपा अपार झाली, भवसागरी नौका तरली, म्हणून जावे त्वरित शरणी, सद्गुरु लक्ष्मीकांतांच्या, ते सद्गुरु लक्ष्मीकांत, परब्रह्माहुनी मजसी थोर, अशक्य ते सारे शक्य, होईल त्यांचे आशीर्वादे, गिरिजा भवानीचा हा दृष्टांत, कथियेला 5व्या अध्यायात, तो व्हावा गुरुशी अर्पण, हीच इच्छा दासाची, इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज कथामृते. महिषमाळे श्री गिरिजाचरणी अनुष्ठान नाम पंचमोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. पंचमोऽध्याय समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.